नमस्कार. आज आपण देवांसाठी तांदळांपासून असा सुंदर हार बनवणार आहोत. असाच सुंदर हार कसा बनवायचा ते बघूया. बासमती तांदूळ घ्यायचा आहे. त्याचे दाणे लांब असतात म्हणून माळ छान होते. तांदूळ कलरचे करून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने एखाद्या पट्टीला 2 खिळे ठोकून घ्यायचे आहेत किंवा एखाद्या बाऊलला किंवा ताटाला सुद्धा तुम्ही दोरा बांधून घेऊ शकतात. पण माळ बनवायला घेऊया. अँकरचा धागा असतो, कॉटनचा असतो म्हणून याच्यात गाठ छान बसते, निसटत नाही. तुम्ही कोणताही कॉटनचा धागा घेतला तरी चालतो. आपल्याला धागा अशा पद्धतीने बांधून घ्यायचा आहे 2 खिळ्यांना किंवा एखादी समई घेऊन त्याला पण बांधला तरी चालतो. अशा प्रकारे टाईट बांधून घ्यायचा आहे. तांदूळ अशा पद्धतीने 2 धाग्यांमध्ये टाकायचा आहे आणि हा धागा गोल फिरवून त्याची गाठ बनवायची आहे. अशा पद्धतीने आपण तांदूळ ओवून घ्यायचे आहेत. 2 धाग्यांमध्ये तांदूळ टाकायचा आहे आणि गाठ चांगली ओढून घ्यायची आहे. माळ करताना जर टाईट धागा नाही घेतला तर तांदूळ पडतात, जास्त टाईट झाले तर तांदूळ तुटतात. अशा वेळेस आपल्याला तुटलेल्या तांदळाच्या जागी लगेच दुसरा तांदूळ टाकायचा असतो, म्हणजे कंटिन्यूमध्ये होतो. तुमच्या आवडीच्या कलरने डिझाईनने तुम्ही बनवू शकता. माळ करताना तांदूळ असा तुटतो, त्याला काढून घ्यायचा आणि त्याच्या जागेवर लगेच दुसरा टाकायचा आहे, नाहीतर माळमध्ये गॅप बनतो. असा तुटलेला तांदूळ ॲडजस्ट करायचा आहे. अशा पद्धतीने आपण हार तयार करून घेतला आहे. आता आपण हार बाप्पांना घालूया. गणपती बाप्पांना हा हार अतिशय सुंदर दिसतो आहे. असेच हार बनवून देवांना घाला, खूप सुंदर दिसतात आणि आपले सणवार साजरे करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.